बोलूच नका म्हणजे तुला. आज आपण या शाळेच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी बालाजीनगर येथील जुने जाणते आणि सर्वांचे आवडते आणि अनुभवी नेते संदीपानजी धोंबाडे साहेब यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत. कारण तिथं फॉर्म भरणे चालू आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण सर्वांनी ऐकून घेण्याची विनंती करायची. सर्वांना नमस्कार. बालाजीनगर मधील सर्व बंधू भगिनींना मी आवाहन करू इच्छितो. गेली 2 वर्षापूर्वी बालाजीनगरचा आपण सर्वे केलेला होता. सर्वे मध्ये जवळजवळ 6,500च्या जवळपास सर्वे हा झालेला होता आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासून लोकांना उत्सुकता होती की आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया कधी आहे, पुनर्वसनाच्या प्रक्रियेला केव्हा सुरुवात होणार. आता आम्ही मागील 2-4 दिवसापासून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा या ठिकाणी प्रतिसाद आहे. आज जवळपास आजच्या दिवशी जवळजवळ 43% लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. आता उर्वरित आम्हाला 7 ते 8% लोकांची आता आवश्यकता आहे आणि 8% फॉर्म भरल्यानंतर कदाचित हे आम्ही बंद करू. कारण शासनाचा नियम आहे 51% लोकांनी पाठिंबा दिल्यानंतर प्रक्रियेला बंद करायला काही अडचण नाही. परंतु आम्ही जे मागे राहिलेले जे नागरिक आहेत, आमचे रहिवासी आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण तात्काळ या ठिकाणी येऊन फॉर्म आपल्याला भरायचे आहेत. जेणेकरून कसं आहे की पुन्हा राहिल्यानंतर पुन्हा एकमेकाच्या मागे जाण्यामध्ये काही मजा नाही. आज या ठिकाणी 6 ते 7 ठिकाणी फॉर्म भरण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्व कार्यकर्ते त्यामध्ये मनापासून कामाला लागलेले आहेत आणि ज्यांना वाटतं, ज्यांना संभ्रम ज्यांच्या मनामध्ये आहे, कोणीतरी संभ्रम निर्माण केला बाहेर राहणाऱ्या व्यक्तींनी. कसं आहे, आम्ही या वस्तीमध्ये राहतो. इथे 100 कार्यकर्ते, जाणकार, जुने जनते सर्वजण एक जीवाने या ठिकाणी काम करतायत आणि कोणीतरी सोम्या येऊन या ठिकाणी भडकवून या ठिकाणी लोकांना फॉर्म न भरण्याची विनंती करतोय. परंतु मला या ठिकाणी सांगायचं, जर आपण मागे राहिलं तर आपले कदाचित आपला फॉर्म भरला जाणार नाही. आणि म्हणून आपण एवढे दिवस अनेक वर्षापासून आपण अनेक अडचणींना तोंड देतोय. ऊन, वारा, पाऊस या ठिकाणी चेंबर तुंबलेले असतात. पावसाचं पाणी 2-2 फूट घरामध्ये जात आहे. या सगळ्या जे नैसर्गिक समस्या आहेत, या समस्याला आपण तोंड देत आतापर्यंत आलेलो आहोत. आणि या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मुक्तता पाहिजे असेल तर आपण तात्काळ फॉर्म भरावे ही तुम्हाला विनंती करतो आणि आवाहन करतो. धन्यवाद.